मित्रांनो नमस्कार। मुंबईतून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या संदर्भातील आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या संदर्भातील सर्वात मोठा मुंबईकरांचा नेमका मूड काय? मुंबई महानगरपालिकेवरती सत्ता कोणाची? अवघ्या 2 महिन्यावरती मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका आणि हा मी घेतलेला हा 227 जागांचा सर्वे। मित्रांनो बघूया नेमक्या महाराष्ट्रात मुंबई महानगरपालिकेची सत्ता कुणाच्या हातात? उद्धव ठाकरेंच्या, भाजपच्या की एकनाथ शिंदेंच्या? सविस्तर घेतलेला आढावा। मुंबई कुणाची? ठाकरे की भाजप? ठाकरे पुन्हा मुंबई राखणार का? याकडे सर्व महाराष्ट्राचं लक्ष। 227 जागांचा घेतलेला संपूर्ण निवडणूक सर्वे। मुंबईमध्ये एक प्रभाग रचना असल्या कारणाने 227 प्रभाग आहेत आणि या मुंबईकरांचा मूड कुणाच्या बाजूने? मुंबईकर आपलं मत कुणाच्या पारड्यात टाकणार? मुंबईत उद्धव ठाकरेंच्या की एकनाथ शिंदेंच्या की भाजपच्या? त्यामध्ये राष्ट्रवादी अजित पवार यांच्या पार्टीला मुंबईमध्ये 8 ते 13 जागांवरती यश मिळू शकते। हा या घडीचा सर्वात मोठा सर्वे सध्या समोर येत आहे। त्यानंतर राष्ट्रवादी शरद पवार यांची राष्ट्रवादी यांना 6 ते 11 जागांवरती यश मिळते, म्हणजे शरद पवारांना 6 जागा मिळू शकतात। मुंबई महापालिकेत पवारांची ताकद कमी आहे। त्यानंतर मनसे युती नसताना मनसेला देखील मुंबईत मोठा फटका बसताना दिसतोय। मनसेला 11 ते 16 जागांवरती यश मिळतंय, त्यामुळे राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंसोबत युती करावी की नाही हा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर होता आणि जर युती नाही केली तर राज ठाकरेंना मुंबईत सर्वात मोठा हादरा बसण्याची शक्यता सध्या वर्तवली जात आहे। त्यानंतर काँग्रेसला मात्र मुंबई महापालिकेत बऱ्यापैकी 21 ते 27 जागांपर्यंत मजल मारता येते। राहुल गांधींचं नेतृत्व मुंबईमध्ये बऱ्यापैकी मुंबईकर घेत आहेत, त्यामुळे 21 ते 27 जागी राहुल गांधींचा विजय होऊ शकतोय। त्यानंतर शिवसेना शिंदे गट यांना 27 ते 32 जागांवरती शिवसेना शिंदे गटांची पहिली इनिंग मुंबईत सुरू होऊ शकते, त्यामुळे शिंदेंचं मोठं यश म्हणावं लागेल। शिंदेंना मोठं यश मुंबई महापालिकेत मिळू शकते। उद्धव ठाकरेंचे 50 नगरसेवक एकनाथ शिंदेंकडे गेले, त्यामुळे यांना यश मिळू शकते। त्यानंतर भाजपाला मुंबई महापालिकेत पहिल्यापेक्षा जागा कमी होऊ शकतात, कारण की जागा त्यांना लढायला कमी मिळत आहेत, त्यामुळे 71 ते 76 जागांवरती भाजपा मजल मारू शकते। मुंबई महापालिकेत भाजपच्या जागा अतिशय मोठ्या बलाढ्यरीतीने येत आहेत। त्यानंतर उद्धव ठाकरेंची शिवसेना ठाकरे गट यांना 61 ते 65 जागांवरती समाधान मानावं लागेल। गेल्यापेक्षा 20 ते 22 जागा कमी उद्धव ठाकरेंना मिळू शकतात। जर मनसेची युती झाली तर मात्र चित्र वेगळं असू शकते। मात्र महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी जर लढत राहिली तर मात्र मुंबई महापालिका हातात राहील की नाही हे राज ठाकरे ठरवतील। राज ठाकरे ज्यांना पाठिंबा देतील त्यांचं बहुमत मुंबई महापालिकेमध्ये येऊ शकते। त्यामुळे आगामी काळामध्ये मुंबईसाठी ठाकरे बंधू एकत्र येणार का याकडे सर्वांचं लक्ष। मात्र उद्धव ठाकरेंना जर युती नाही झाली तर मात्र मुंबई महापालिका जिंकणं थोडं अवघड जाऊ शकतंय। मित्रांनो ज्याबद्दल आपल्याला काय वाटतंय, मुंबईवरती सत्ता कोणाची येईल, उद्धव ठाकरेंची की भाजपची, याबद्दल आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।